हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सभापती आमची कन्या शिवांजली भोसले ह्या पहिल्या प्रथम भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये लावला। याच्यासाठी सर्व परिश्रम घेणारे नेते मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि याचा खऱ्या अर्थाने याचा कूटनीतिक जो विजयाचा जर कोण कारणीभूत असेल तर या ठिकाणी शिवरूपराजे यांनी ती भूमिका बजावली आणि एक कूटनीतिक चर्चा करून उपसभापतीपदला आम्ही फॉर्म भरला नाही, सभापतीपदाला त्यांनी फॉर्म भरला नाही आणि विना वाद तंटा ही एक चांगला पर्याय तालुक्यामध्ये पुढे आला आणि या वेगळ्या अशा वेगळ्या निवडीमुळं मी खऱ्या अर्थाने फलटणकर नागरिक सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी शमशेरदादा असतील, आमदार साहेब असतील, तात्या असतील, बाकी सर्व माझे सर्व सहकारी अण्णांपासून या ठिकाणी आणि विशेष करून लोकसभेला विधानसभेला ज्यांनी प्रमुख भूमिका या ठिकाणी बजावली होती विक्रमसिंह भोसले असतील, विक्रमसिंह भोसलेंच्या कष्टामुळं त्या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी लीड मिळालं आणि आज त्याचाच एक परवर्ती कन्या त्या ठिकाणी सभापती म्हणून निवड झाली। ज्या ठिकाणी दुसरा विषय की ज्यांना आम्ही दुसरं सभापती करायचं ठरवलं आहे त्या शुभांगीताईसुद्धा या ठिकाणी बरोबर आहे। काही काळानंतर शुभांगीताई म्हणजे आमच्या माझा दुसरा सहकारी या ठिकाणी तुकाराम शिंदे यांना आम्ही संधी देणार आहोत। आजचा ही घडामोड आणि तालुक्याचा सभापती होण्याचा मान भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आहे, देशात आहे, पहिला सभापती होण्याचा मान या ठिकाणी शिवांजलीताईंना मिळालेला आहे। निश्चितपणे एक खात्रीने सांगू शकतो की न भूतो न भविष्यती एवढा निधी पंचायत समितीला त्यांच्या काळामध्ये आम्ही आणून देऊ। माझे सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे आटीच्या आटी सदस्य यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या भागामध्ये आपल्याला 8 भागामध्ये न काम करता 16च्या 16 भागामध्ये काम करायचं। एकदा निवडणूक झाली की जनता आपली असते, सर्व आपले असतात, त्यामुळं राग द्वेष न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या निवडणुकीला कुठलाही वाद आणि न झाल्यामुळं त्यामुळे सर्वांच्या बाबतीत सर्व सदस्यांच्या बाबतीत निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील, कुठेही कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार नाही अशा प्रकारची मी खात्री देतो। या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारायचं असेल तर दादा, कूटनीती नेमकी काय ठरली, फॉर्म्युला काय ठरला? फॉर्म्युला काय ठरला, फॉर्म्युला तुम्हाला दिसलेला आहे। 2.5 वर्ष ठरलंय काय? आता कुठली पुढची चर्चेवर मी आज ह्या ठिकाणी भाष्य करणार नाही, जे येईल ते पुढे आपण नंतर सांगू। आम्ही दोन्ही इलेक्शनला एवढा कडवा संघर्ष होता, तो टाळता आला असता का यापूर्वी जसं आज टाळता? नाही, चर्चा विषयात वेगवेगळ्या सिच्युएशनच्या चर्चा असतात आणि त्या चर्चेनुसार जर विनावादाचं होत असेल तर ते सगळ्यात करणं कधीही चांगलं आणि आज त्यांनी सभापतीपदाला फॉर्म भरला नाही, त्यामुळे त्यांचे आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभार मानतो। दादा, भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच आज पंचायत समितीमध्ये सभापती मिळालेला आहे, तर आपला दृष्टिकोन विकासाचा वेगळा काय अजेंडा राहील का? आता विकासाचा दृष्टिकोन तुम्ही बघताय, सगळ्यात प्रगत तालुका, रस्ते, पाणी, वीज, त्याचबरोबर शेती पाण्याला पाणी, औद्योगिकरण, नवीन होत असलेली MIDC, नवीन रस्ते, रेल्वे, अशा प्रकारे वेगाने तालुक्याचा विकास होत आहे आणि